मग मनीची लोळी कशी आहे आमच्या, कशी लोळती बघा मनी. नामा झालं बघ भिजून. मोटर बंद करावं लागेल. ते तिथनं हितवर पाणी फास्ट येतंय पण निम्यातनं पुढं पाणी सरकत नाही लवकर. तर मंडळी आता मी 4-8 दिवस झाला अभ्यास करायला लागलोय. एक पोपट दिसत नाही मला, बाकी सगळं पक्षी दिसतात. सगळं पक्षी दिसतात मला. हे जोड जोड झोडणार पाऊस. इचिल का वारीत म्हणल्यावर काम व्हायचं. आणि सासवडच्या मोहर गेलं. 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत. राम राम मंडळी, मी संदीप बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, सकाळ सकाळची वेळ आहे, 8:30 वाजलेत आता जवळजवळ. आपण मोटर चालू केलेले आणि दार मोडायला ती गेलेले मगाशी. मला जरा इथं काम होतं थोड्या वेळाने, तरी अजून 1 ते 2 तास लागतील बघा आपली मका सगळी भिजवून व्हायला. मका भिजली की मग आपण राहिलेला आज कुळपून घ्यायचं. आज शेवटचा दिवस आहे कोळपायचा, म्हणजे ही रान होऊन जात आहे आज सगळं आपलं. तरीसुद्धा बघा की हे सूर्यफुलाच्या लाईनमधलं जे गवत आहे का तेवढं राहतं, नाही तर बाकीचं सगळं निघतंय बघा कोळपून. म्हणजे बऱ्यापैकी तण कमी होऊन जात आहे, पण तण तरी राहणारच आहे. बघू आता खुरपायचं सोपं नाही एवढं सगळं. जेवढं जमतंय तेवढं जर करत राहायचं. ज्या गोष्टी आपल्या बाहेर आहेत, त्या आवाक्या बाहेर आहेत, त्या सोडून द्यायच्या. विषय घ्यायचा नाही, लोड घ्यायचा नाही ते. दार मोडलं का ग? बर. मग हिरवीगार दिसायला लागली, पाणी द्यायला लागले की. थोडं राहिले. मनी आले का? म्हणे ना माने उंदीर धरला बघ मागाशी मोठाच्या मोठा. तू बस घरातच. हो, खाल्ला का ग त्याने उंदीर? खाल्ला का? मनी जास्त बाहेर येत नाही, घरातच असते. नामा मात्र ना सगळ्या रानातनं हिंडतो. बोक आहे ना ती, बोक खतरनाक असतात. आणि एक टाइम झाला ना त्यांचा एकदम ही झाले ना ते, काय म्हणा मोठे झाले ना, ते निघून जाते. ते घर सोडून निघून जाते. ते म्हणजे ते नैसर्गिकच आहे. शक्यतो लय माणसाळ्याला असलं तर जात नाही, पण एखादा जरा थोडासा रागीट स्वभावाचा असला की मग निघून जातो. पाणी द्यावं लागेल त्याला. हा, ओलाय खाली. हा ओलाय, चांगलं रान ओलाय, हे होतंय की लाडू बनतोय. अगं पण मी काय म्हणतोय, 8 दिवस नाही गरज पाण्याची. आता दिवस पाळी आहे, हा बुधवारी पाळी बदलल, परत रात पाळी लागल. काय रात पाळीत कसं देणार पाणी? आणि दुसरी गोष्ट, आबाळाचा एक ठिकाण दिसत नाही कुठं. 8-10 दिवस ह्याला काही होत नाही. नाही काय म्हणजे ह्याला वाटलं पाऊस नाही आला, सुकायला लागले, तर मग आपण दुसऱ्या दिवस पाळीत पाणी द्यायला. आणि ही काही लई पाण्याचं पीक नाही. तसं करू. मला हाय काम दुसरा, कुळकून काढतो. मंडळी, आपली मका भिजवून झाली. हे शेवटचं दार आहे. आता काय करू, आता मोटर बंद करून जेवण करून घेऊ. भुका लागल्या आता, जवळजवळ 11 वाजून गेले. आता कडच्या ह्याच्यावर पण मोडायचे, पण तेवढं दार आता कडलं गेलं की मग परत हे करू. झालं बघ भिजवून. मोटर बंद करावं लागेल ना. सोडला असेल की. हा, सोडले की वर. मी येते बंद करून, तोवर होते बाकी होते ते. बर. भाजी काय केली? बर. नामा ये नामा. त्याने उंदीर खाल्ला सकाळ सकाळ, दारात असताना तिथंच होता. बरोबर उंदीर सापडला त्याला. मनी कुठे गेली? मनी बी असेल कुठं झोपलेली. शेपूची भाजी आपली तयार आहे. दोघांना काही लई लागत नाही. चिकार झाली. भाकरी ती एक दिवरची गरम खालची ती गार. तेवढं शेंगा घेऊन जरा आपल्याला हायच्या तिथं असं नाही राहू दे, माझी मी फोडतो घेतो. शेंगा फोडूनच खायची मला सवय भारी लागलेली आहे. पहिलं आयतं शेंगदाणं खायचो, पण आयतं शेंगदाणं परत बंद केलं. म्हणलं आयतं असले गेले मग फोडूनच खायचं आपलं जेवण करत करत. तर मंडळी, जेवण झालं. दुपारच्या वाजलेत आता 1. गायनं बांधलं सावलीलाही, आणि आम्ही निघालो आता सूर्यफुलावर पाणी घ्यायच्या विचारात आहे. कारण आता जरी बरं दिसत असलं तरी बघा
काय काय असं सुकायला लागले. हा एक होस्तोरी एक होस्तोरी एक होस्तोरी एक चालूच आहे. तंडामध्ये जरा पाईप आहे आहे ते बाजूला काढायचे ते. आणि हिथनं हिती उघडून इकडे पाणी घ्यायचे आपल्याला आणि पाणी सरळ खाली न्यायचे. ते पाईपा कुठे ठेवायचे आता? तिकडे नेऊ आता, तात्पुरतं राहू दे इथं. कवा न्यायचं? हा पाणी कसं पुढं सरकायचं? मग कशातनं पाणी घ्यायचंय आपल्याला? कुठं कसं हा बर काहीतरी करू चला. पाईप जोडून आपण दंडात घेतला. आता फक्त मोटर चालू करून येऊ. पाणी पुढं जाईल बरं का. हो मोटर चालू करून येऊ आता. झालं मोटर चालली की पाणी चालू सूर्यफुलावर. आणि आज आपल्याला काही कोळपाय जमलं नाही. दारं धरत बसलो. दारं झाली की जेवण केलं की सुस्ती आली. 15-20 मिनिटाचा डुकला घेतला. एक डुकला झाला की उठलो आता पटकन आणि म्हणलं चला. ती लागली सुकायला. आज हा सोमवार मंगळवार 2 दिवस लाईटीच गावते. ते बुधवारी टायमिंग बदलतोय. रातपाळीचा टायमिंग चालू झाला मग काय पाणी द्यायला जमणार नाही. 2 दिवसात हे ठेवायचं नाही, सगळं भिजून घ्यायचं. म्हणे आलो माघारी. हो मनीची लोळी कशी आहे आमच्या, कशी लोळती बघा म्हणे. नामा थांब जरा आलो. तर मंडळी मोटर चालू केली. मोटर चालू करून आलोय. आणि तुम्हाला सांगतो मातीला मी असं हात लावला, गरम झाली माती. चपल्या काढून जर चाललं तर पाय पळते. ते एवढी तापली आहे जमीन. धानं त्याच्यामुळे जर सुकायला लागले. मी म्हणलं कसं काय धानं सुकते ते. धानं त्याच्यामुळे सुकायला लागले ते. अचानकच ही निसर्ग बदलतोय. लई अवघड आहे. लई ए पाणी आलं का? आलं पाणी. चला बरं झालं. फुटलं काय की पळती. काय झालं? फुटलं का? तुला ध्यान ठेवायला लावलं होतं इथं, तर तुला तेवढं बी जमाना. हे लय मोठा लोंढा आलाय अगं. हे शक्य आहे काय आता? तिथलं सगळा पुढचं सगळा काढावा आधी. आहे लगा शेतकऱ्याची आहे बरं आहे लगा. अवघड आहे. ती सगळा तिथं अडकलंय पाणी. पुढं कसं जायचं? हे असं सगळं अडकल्यावर पाणी कसं पुढं जायचं सांगा? हे सगळं असं हातानं काढावं लागतं म्हणजे पाणी पुढं सरकतं. चाललं पाणी पुढं, नाहीतर मग मागं पडतं. ए मैना तू इथं उकरी करू नको बरं. आता चला पहिला वाप्यात पाणी गेलं. जरा बरं वाटायला लागलं. सुकायला लागलं. कडक होऊन माती पोळायला लागली. मला वाटतं मी पाणी जरा थोडंसं फुल करावं अजून, म्हणजे पटापटा होईल. थोडंसं सोडलंय म्हणलं पहिल्यांदा दंड आहे कसं काय पाणी 1-2 सारं झालं की फुल सोडून. त्याच्यापेक्षा कमी थोडं सोडलंय. वर पाणी येतंय का बघावं लागेल, नाहीतर मग ती बंद करावं. वाटी लावून आलोय मी. इकडच्या बाजूचा वाल वरचा चालूच आहे. तर मंडळी पाणी वाढवाय गेलो. पाणी वाढवून आलो. गेल्या वर्षी ह्या दिवसात दिंडत होतो मी दिंडीमध्ये. आणि पुण्यापासून लय पाऊस. पुण्यात हे जोडणार पाऊस. इचिल का वारीत म्हणल्यावर काम व्हायचं. आणि सासवडच्या मोहर गेलं की तुम्हाला सांगतो पाऊस उघडला. देव म्हणला असणार लय नको ताण आहेच नाही. आता सुखरूप येऊ दे इकडं. आणि गेल्या वर्षी बी ह्या दिवसातच पाऊस उघडला होता बरं का. आणि दिंडी महागारी फिरली. तुम्हाला सांगतो की लगेच पाऊस चालू होतो का नाही बघा की तुम्ही. दिंडी महागारी फिरली बघा तुम्ही, लक्ष द्या की लगेच पाऊस चालू होतो. गेल्या वर्षी बी असं झालं. दिंडीवरनं महागारी आलो की पाऊस चालू झाला. कशी आहे देवाची लीला बघा. इथं जरा चढ झाला काय की फुटतंय. काही सारा कडेला गेला मधनच. कडेला नाही गेला पण लांब गेला. कुरडी माती घ्या मोकळी.
पाणी थोडंसं वाढवल्यामुळं लागलं फुटायला, आहे का नाही हो? पाणी वाढवल्यामुळं फुटायला लागलं ना. हे काय पलीकडे बी फुटायला लागलं. हो का, इथं फुटायला लागलं. हा ना की, का फुटायला लागलं इथं. तशीच घाला रांग त्याच्यात. ओके, झालं. वाटलंच तर अजून टाकावी लागते. एक पाठी इथून टाकावं लागेल. हा, एक पाटी लागते इथून टाकायला. आता पाणी जरा वाढलं बरं का, पण वाढलं ना, हा एक वाढवलं पाणी. खा 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 चालला दंडा. तर मंडळी, आता मी 4-8 दिवस झाला अभ्यास करायला लागलोय. एक पोपट दिसत नाही मला, बाकी सगळं पक्षी दिसतात, सगळं पक्षी दिसतात मला, पण एक पोपट दिसत नाही. पण सूर्यफुलाची फुलं पडली, खुर्ड्याला आलो, कुठनं गोळा होतो, इतकं गावच्या गाव पोपटाचा गोळा होतोय आणि सगळं येऊन बसते. ते नवल आहे का नाही बघा, कसं कळतं त्यांना. आता सध्याला तर एक सुद्धा इकडून तिकडे गेलेलं दिसत नाही मला, आणि त्या टायमाला त्यांना कसं कळतं काय माहिती. ते तिथनं हितवर पाणी फास्ट येतं, पण निम्यातनं पुढं पाणी सरकत नाही लवकर. लय पाणी मुरते रानात, लय वेळ वाट बघावं लागते. आताशी फक्त 1 2 3 सारं झालं, 4थ्यावर मोडलेला. चला आता जरा थोडंसं कोळपत बसतो मी पलीकडलं जे राहिलेलं. 3 दिवसात आपलं सगळं कोळपायचं टार्गेट झालं होतं, पण ते काय पूर्ण होणार नाही. आज उद्या 2 दिवस लागतील त्याला. आता तर मंडळी लाईट गेली आणि आलो आतमध्ये बसलो. आता बरं वाटायला लागलं. नामा तुला बघवत नाही का रे मी इथं बसलेलो? तुला बघवत नाही का मला सांग? किती कालवा गरजेला का? जरा शांत हो. सकाळी एक मोठाच्या मोठा उंदीर खाल्लाय तरी सुद्धा जर का तुझा बोका शांत झाला नसेल तर काय म्हणायचं तुला? तोंडावर पाणी मारलं, सगळं ऊन तोंडावर छप 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 पडतंय. ऊन तर एवढं वाढलंय, अवघड आहे. वारकऱ्यांना पाण्याची व्यवस्था कशी होत असेल काय माहिती. पाणी लई तहान लागते बघा. सगळं उन्हाने, रस्त्याने सगळं ऊनच आहे. पाणी वाटा बसतं बरं का, काय अडचण नाही.